आज आपल्याला अमेरिकेच्या पाहुण्यांना जेवणाचं आमंत्रण आलं आणि जेवल्यावर आपल्याला तिने गिफ्ट पण दिलं. आता ते काय दिलंय की नाही चला सांगतो. रोजच्या प्रमाणे आई साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि गंध लावला की आपल्या दिवसाची सुरुवात होत्या. तुम्हाला तर माहितीच आहे. घरातली सगळी कामावरून मी आणि रावल्या चाललेलो रेंदा आला, कारण आपल्याला आमंत्रण आलतं बघा जेवायचं, ते पण अमेरिकेच्या पाहुण्यांचं. आणि आपण जेवायला खावायला लाजत नाही ते तर तुम्हाला माहितच आहे, त्यात काही विषयच नाही. नदीवेश बसले पेट्रोल पंपावर ट्रॅफिक वाले असतात म्हणताना की नाही, गणपतीच्या मंदिरापासून शॉर्टकट मारून आम्ही नदीवर आलो बघा डायरेक्ट. बारीक मध्ये जास्तच पाऊस झाल्यामुळे नदीचं पाणी जरा बऱ्यापैकी वाढलेच होतं. पण आमचा रावले इकडे तिकडे बघा देतोय. 80 ते 5 घालून डायरेक्ट रांगोळीतल्या पंपावर आणला बघा. आम्ही जेवायच्या ती गाडीच पहिला पोट भरून घेतलं आणि रांगोळीत आल्यावर की आपल्या अतुलच्या घरात जरा पाणी पिलो बघा. आणि 7व्या मिनिटात म्हणजे इथनं निघालो आपण रेंदाळला. 8व्या मिनिटात म्हणजे रेंदाळ मध्ये आम्ही पोहोचलो. आमच्या एका मित्राच्या दाजीने हे घर बांधले. अखंड पंचक्रोशीत कुणाचं घर नाही असलं घर बांधले आपल्या दाजीनी. घरात गेल्यावर फिरेल तेवढं फिरूच वाटेल तर सोडा, त्यात काही विषयच नाही. घर मात्र बाकी 5 स्टार पेक्षा काही कमी बांधलेलं नाही. कुठल्याही वस्तूत तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या भावानं कमी दिसणार नाही, त्यात काही विषयच नाही. हे सुट्टी नॉट आहे. घर बघायला फिरता फिरता असल्या बुकाला आलेल्या की नाही 4 दिशे जाऊन पंक्तीत वाट बघत बसलो बघा कवा आपला नंबर येतो याचा. पण पंक्तीत असं खुर्चीच्या मागे वाट बघत बसण्यात पण एक वेगळीच मजा आहे. जेवणाला भावानं मेन्यू एवढं होती की नाही कवा एकदा याच्यावर ताव देते असं झालेलं आपल्याला. खाना है और मना करे ऐसा कभी हुआ है क्या. गरगरीत जेवणावर ताव दिलं आणि तिने घेतलेलं गिफ्ट देऊन आपण घराकडे आलो बघा. आल्या आल्या पहिल्यांदा गिफ्टचं अनबॉक्सिंग केलं बघा. गिफ्ट काय का असं ना, त्यामागचं प्रेम आणि आपुलकी तेवढीच महत्वाचे हो.